आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नानं आमच्या नागरिक सहकारी पतसंस्थेचा आलेख हा दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि जवळपास त्याच्यामध्ये 250 कोटीचा एकत्रित बिझनेस हा त्या ठिकाणी आपण पार पाडण्यामध्ये यशस्वी झालो. तिथपर्यंत पोहोचलो आपण, ही आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आज या ठिकाणी सगळं संचालक मंडळ आहे, 100% संचालक आपले उपस्थित आहे. समोर त्याच्यामध्ये तोला मोलाचे आणि आमच्या दृष्टीनं महत्वाचे असणारे ठेवीदार या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर संस्थेचे खातेदार आहेत, संस्थेचे त्याच्यामध्ये ऑडिट करणारे, संस्थेचे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती मदत करणारे सगळेच प्रमुख लोक या ठिकाणी आहेत. आणि खऱ्या अर्थानं ज्या स्टाफनं, ज्या अधिकाऱ्यांनी ही उंची गाठली ते सगळे आहेत. आणि त्याच्याही पलीकडं महत्वाचे म्हणजे त्या ठिकाणी तुमचा हा कार्याचा आलेख हा लोकांच्या पर्यंत पोहोचवणारे आमचे अमोलजी बनकर आणि अमोलजी भंडारकर, त्याचबरोबर त्या ठिकाणी मगाशी सुनील लोणकर येऊन गेले. आमच्या त्या ठिकाणी मीडियाचे काही पत्रकार मंडळी या ठिकाणी आहेत. ही निश्चितपणे त्या ठिकाणी आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी आधी बोलून आपल्या वेळ घेणार नाही, पण मी मला एक सांगायचंय आणि माझ्या पत्रकार बांधवांनाही सांगायचंय की ही जी गोष्ट आहे आमच्या आशिष जी मुझ्यावर मी या ठिकाणी बसते, मला सांगायचंय की आम्ही त्याच्यामध्ये काहीतरी धोरण ठरवायचं काम करतो, पण आशिष हे सगळं चालवण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी जसं आपले 4 स्तंभ आहेत त्याच्यामध्ये पत्रकारिता स्तंभ हा सगळ्यात महत्वाचा मोलाचा आहे, तसे याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जो स्तंभ महत्वाचा आहे तो त्या ठिकाणी आमच्या अधिकारी वर्गाचा स्टाफचा आहे. बुमकर साहेब, ह्या लोकांनी त्याच्यामध्ये हे हातात घेतलं, ह्या लोकांनी पुढे द्यायचं ठरवलं, म्हणून त्याच्यामध्ये आज आपण स्टेजवरती त्या ठिकाणी बसलोय, बोलतोय. बुमकर ताई, ह्या लोकांनी जर चुका केल्या असत्या तर आज सहकारामध्ये आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था कोलमडल्या, अनेक बँका बंद झाल्या आणि अनेक त्या ठिकाणी लोकांना त्यांच्या ठेवीपासून वंचित राहावं लागलं, त्यांना ठेवी मिळवण्यासाठी झगडावं लागलं. हे चित्र तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आजही त्या ठिकाणी विविध बातम्या येत असतात, टीव्हीवरती येत असतं की ह्या संस्थेचं म्हणजे शटर बंद झालं, या संस्थेचा असं घोटाळा झाला. पण इथं संत साहेब समोर बसलेत, मला अभिमानानं सांगावं वाटतं. संत साहेब तुमच्या अगोदर त्याच्यामध्ये राजपाटण म्हणून त्या ठिकाणी इथं अधिकारी होते. ज्या वेळेला या संस्थेची सुरुवात झाली त्यावेळेला ते 700 रुपये पगारावरती काम करत होते आणि 700 रुपये पगारावरती काम करत असताना तो पगार द्यायला संस्थेला अवघड झालं एक काळा. त्याच्यानंतर तुम्ही आला, तुम्हाला शेवट जाताना पगार किती होता साहेब? जाताना शेवट 8,500 ते 9,000 रुपये पगार होता, बरोबर. आज संस्था, या दोन्ही 3 संस्था, या स्टाफचा पगार आणि दैनंदिन ठेवीचं त्याच्यामध्ये कमिशन हे जवळपास दर महिन्याला 22 ते 25 लाख रुपये त्या ठिकाणी अदा करते. 22 ते 25 लाख एवढा विस्तृत त्याच्यामध्ये हा सगळा संस्थेचा डोलारा होत चालला. आणि त्याच्यापेक्षा मी मगाशी त्या ठिकाणी आश्वासित केलं माझ्या सगळ्या लोकांना की अमोलजी, आम्ही त्याच्यामध्ये आता 25 वर्षामध्ये त्या ठिकाणी अमृतजी नवीन सहकारी बँका काढायला परमिशन नव्हती, केंद्र शासनाने ती बंद केली. मागच्या 3 दिवसापूर्वी केंद्र शासनाने जाहीर केलं की आता आम्ही नवीन नियमावलीनुसार त्याच्यामध्ये बँका त्या ठिकाणी बँका स्थापनाला किंवा बँकाचं परवानगी द्यावं. आमच्या स्टाफचं सगळ्यांचं म्हणणं आहे आता की आपण ह्या पतसंस्थांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय, ह्या संस्था अशाच ठेवायच्या, ह्या संस्थांच्या मधला व्यवहार वाढवत जायचं. पण ह्या लोकांचं म्हणणं आहे की आपण जे दुसऱ्या बँकांच्या मध्ये ठेवी ठेवतो तर आपली बँक का करू नये. मग आम्ही तो निर्णय घेतलाय,
पुढच्या ज्या वेळेला त्याच्यामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा ह्या बँकांची असेल, या पतसंस्थांची असेल, तेव्हा या संस्थांचीच एक बँक, नवीन बँक ह्या संस्था जागेवर ठेवून त्या ठिकाणी ते चालू झाली असेल, या पद्धतीने पावलं आम्ही सगळेजण टाकणार आहोत. निश्चितपणानं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करत जायच्या, ह्या सगळ्या गोष्टी वाढवत जायच्या. आणि या वाढवण्यासाठी पुन्हा एकदा माझी या सगळ्या स्टाफला आणि अधिकारी वर्गाला विनंती आहे की तुम्ही खूप बारकाईने काम करा. अजूनही बारकाईने काम करा, अजूनही गतीने काम करा, अजूनही विश्वासाने काम करा, जेणेकरून उद्याच्या काळामध्ये या तिन्ही संस्था आता आपण जवळपास त्याच्यामध्ये साधारणतः आपण 600 कोटीच्या आसपास गेलोय. पुढची वार्षिक सर्वसाधारण सभा होईल त्यावेळेला आमच्या हनुमंतराव आर्दवे या ठिकाणी बसले. पुढची जेव्हा सभा होईल त्यावेळेला आपण 1000 कोटीचा टप्पा पार पाडलेला असेल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि निश्चितपणाने या अपेक्षा व्यक्त करत असताना एक सांगू इच्छितो, ज्या स्टाफचं योगदान या वेळेला झालं त्यांचा आपण मान सन्मान केलाय. पण जे राहिलेले आहेत त्यांना संधी आहे, की पुढच्या वेळेला या लोकांच्या पेक्षा उचित सन्मान तुमचा आम्हाला करायचा आहे. त्यासाठी जे राहिलेला स्टाफ आहे त्यांनी कामाला लागावं आणि पुढच्या वर्षी सन्मानामध्ये तुमचा सन्मान करण्यामध्ये आपण पुढे यावं. यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आपण खूप वेळ झालाय, अधिक वेळ न करता आपण सगळ्यांनी मिळून जो संस्थेचा व्यवसाय वाढवला त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. आणि यानंतर आभार प्रदर्शन आमचे सहकारी बाळासाहेब काय करतील ते त्यांनी करावं अशा प्रकारची त्यांना त्या ठिकाणी विनंती करतो.